नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झटपट तयार होणारं मिक्स लोणचं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे लोणचं तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे लोणचं तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे मिक्स लोणचं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मिक्स लोणचं बनवण्यासाठी इथे आपण 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आवडीप्रमाणे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे आपण आता कच्ची कैरीचे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. कैरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि आपण आता त्याचे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. इथे मी थोडी हळद घेतलेली आहे, ओली हळद. इथे आपण आता ओली हळद स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि छोटे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे आपण चॉपरचा वापर करणार आहोत. चॉपरमध्ये अगदी बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने चॉपरमध्ये आपण प्रथम इथे आपण हळद बारीक करून घेणार आहोत. इथे हळद आता बारीक करून झालेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. हळद बारीक करून घेतल्या त्याच चॉपरमध्ये इथे आपण आता कच्ची कैरी आणि मिरची आणि लसणाचा वापर करणार आहोत. 15 ते 20 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने मिक्स लोणचं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण आता हिरवी मिरची, कच्ची कैरी आणि लसूण बारीक करून झालेलं आहे, त्याच बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. बारीक करून घेतलेली कच्ची कैरी, लसूण, मिरची आणि ओली हळद मिक्स करून घेणार आहोत. सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. मसाला तयार करण्यासाठी इथे आपण फ्राय पॅनमध्ये 3 चमचे बडीशोप, 3 चमचे मोहरी, 3 चमचे आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे, 2 चमचे आपण इथे मेथी दाण्यांचा वापर करणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याचा वापर केलेला आहे. इथे आपण आता स्लो गॅसवर मसाले छान व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. हे मसाले स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान भाजले जातात. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला हे मसाले छान तडतडीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता मसाले छान भाजले गेले आहेत. इथे आपण आता हिंगाच्या खडाचा वापर करणार आहोत. तर इथे आपण सर्व मसाले भाजून झाल्यानंतर एक छोटा हिंगाचा खडा घेतलेला आहे आणि तो मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत. इथे आता मसाला भाजून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. मसाला थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद करून मसाला छान तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण पाहू शकता मसाला छान तयार करून झालेला आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. लोणच्यामध्ये थोडंसं मीठ जास्तच असतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ जास्त वापरणार आहोत. त्यानंतर आपण बारीक करून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला आपण आता मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडरचं वापरणार आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडर कलरला छान दिसते, तिखट नसते, त्याच्यामुळे आपण इथे फक्त काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो, त्याच्यामुळे आपण फक्त काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण इथे जिऱ्याचा वापर करून तेल कितपत गरम झालेलं आहे ते पाहायचं आहे. तर इथे पाहू शकता थोडंसं जिऱ्याचा वापर केल्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर तडतडलेलं आहे. तर आपल्याला इतपत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मसाल्यांवर ओतून छान मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं व्यवस्थित असं आपण आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं वर्षभर टिकण्यासाठी तेलाचं थोडं जास्त प्रमाणात वापर करायचा आहे, म्हणजे लोणचं छान वर्षभर टिकलं जातं. तर इथे आपण आता लोणचं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. हे लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. लोणचं हे काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचं, म्हणजे फार काळ टिकलं जातं. तयार करून घेतलेलं मिक्स लोणचं आहे ते आपण आता बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. लोणचं भरून झाल्यानंतर लोणच्याच्या वर तेलाचं थर आला पाहिजे, म्हणजे वर्षभर हे लोणचं छान टिकलं जातं. 4-5 दिवसानंतर लोणचं छान मुरल्यानंतर मी इथे एका बाउलमध्ये काढून दाखवलेलं आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हे लोणचं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.